हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर म्हणजे माझ्या आयुष्यावरती जे व्हिडिओ टाकते ना मी, तर बरेच जण म्हणजे बऱ्याच जणांनी कमेंट टाकलेले आहेत की सगळेच तुमचे दुःखाचेच व्हिडिओ टाकू नका, थोडे तुमचे चांगले काही काही क्षण ते पण तुम्ही टाका. तर आज असाच एक वेगळं टाकणार आहे व्हिडिओ. म्हणजे माझ्याबद्दल सांगणार आहे मी. तर माझे मिस्टर बघा 1983 साली नोकरीला लागले कोल्हापूरमध्ये, एस एस सी बोर्डमध्ये. तेव्हा म्हणजे विभागीय ऑफिस होतं ते, म्हणजे छोटंच होतं, जास्त लोक नव्हते तेव्हा कामाला. 1983ला लागले कामाला. एकदम परिस्थिती गरीब होती त्यांची आज. आणि आपलं तेवढंच एक दोन ड्रेस तेवढे कपड्यांवरती ते कोल्हापूरमध्ये आले. त्यांना असं वाटायचं नको कोल्हापूरमध्ये आपलं गावाला. आई वडील भावांना, वडील नाही, वडील नव्हते त्यांना, आईला भावाला सोडून त्यांना इकडं करमत नव्हतं. असं वाटायचं त्यांना गावाला जावं गावाला जावं. प्रत्येकाला तसंच वाटतं ना, का कधी पण आपण जर बाहेर गेलो तर आपल्या घरी कधी जाईल, आपल्या घरी कधी जाईल, असं होतं असतं. आणि बरेच त्यांचे काय काय हाल झाले सांगत होते ते. त्यांच्या भावाच्या मित्राच्या घरी 4 दिवस राहिलो. कारण पहिलं आपलं काय ओळख नसती, काय नसती, किंवा आपलं मित्र कुणापाशी राहणार ना. तर त्यांच्या भावाचा एक मित्र होता कोण, त्या मित्रापाशी ते राहिले होते. आणि कोल्हापूरमध्ये मग त्याच्यानंतर का नाही एका कुठल्या बुरुड गल्लीमध्ये कोण होतं तिथं, कुठं वरती एक खोली होती, त्या खोलीत राहिले होते. एक पत्र्याची बादली, कुठलं ताटली, आणि काय अशी 2-4 भांडी होती त्यांची. तर पाणी जर नसलं ना, ते हात धुवायचं आणि तेच पाणी प्यायचे ते. सांगत होते. पण कधी कुणाकडं काय मागितलं नाही का मला द्या म्हणून पाणी, आणि कुणाला उठवायला पण गेले नाही. असं तसं म्हणजे बरंच हालाकीचे दिवस काढले त्यांनी. म्हणजे ते सांगत होते. आणि घर असं होतं की उभं राहिलं की ते डोक्याला लागायचं. पहिले दिवसच वेगळे होते. आणि त्यातूनच त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि मग त्याच्यानंतर मग 1986 साली आमचं लग्न झालं. त्यांनी स्वतः म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती लग्न केलं. फक्त घरच्यांचं काय म्हणजे तांदूळ हे एवढंच, नाही तर बाकी सगळं पैसा हडका त्यांनी साठवलेला होता. किती पगार असणार त्यावेळेस तुम्हीच विचार करा. 1983 सालला एक क्लार्क होते तेव्हा ते. किती पगार असणार तुम्हीच सांगा आता. आणि मग त्याच्यावर त्यांनी पैसे आपले थोडेफार साठवले, केलं लग्न. लग्न विघ्न झालं. आलो कोल्हापूरला मला घेऊन आले काय. चांगलं आपलं म्हणजे व्यवस्थित आमचं रुटीन असं होतं. आणि गेले मला कोल्हापूरमध्ये घेऊन फिरायला घेऊन गेले. मी काय खेड्यातली पोरगी, मला काय एवढं माहिती तेव्हा. आणि तेव्हा क्रिकेट वेडा नवरा माझा, त्यांना क्रिकेट लय आवडायचं, लय म्हणजे लय क्रिकेट आवडायचं. मला म्हणले मी नाही, तू इथं उभी राहा तिथं पडद्यावर का नाही, मी बघून आलो म्हणले क्रिकेट. आणि मी येड्यासारखी आता माणसाला कळायला पाहिजे. आता आपण बायकोला घेऊन आलो आहे, बायकोला कुठं ठेव, आणि आपण जाऊ का नाही ते क्रिकेट बघायला. आणि मला हे क्रिकेट म्हणजे काही माहीत नव्हतं. कारण कधी टी व्ही नाही, काय नाही आमच्या गावाकडे, कुठला आला आहे टी व्ही. ते रेडिओवरती कधीतरी गाणी ऐकायचं असलं होतं. काय तसलं काय माहीत नव्हतं. टी व्ही ते तसलं काय नाही, कधी टी व्ही नाही ना काय नाही. आणि मग कुठलं नट हे क्रिकेट कधी काय कळणार आहे आम्हासनी. आणि गेले की क्रिकेट बघायला. आणि मी हाय आपली येडं, आणि इकडं बघ तिकडं बघ, कधी येतात कधी नाही, कधी येतात कधी नाही. बरं पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये, आणि एवढं मोठी गर्दी पहिल्यांदाच, कधी काय बघितलं नाही काय नाही. मग आले वा. मग गेलो घरी. काय सांगायचे तुम्हाला. तेव्हा एकदा, आणि परत एकदा काय झालं, माझ्या चुलत बहीण राहते तो कोल्हापूरमध्ये, तिच्या मुलगीचा होता वाढदिवस. आणि गणपती होते तेव्हा. आणि गणपती चाललेले वाटतं, म्हणजे काहीतरी कार्यक्रम होता, आता एवढं काय मला आठवत नाही. गणपती चाललेले वाटतं. आणि त्या गर्दीमध्ये बसले की अडकून. मला काय म्हणले, त्या पोरगीचा वाढदिवस आहे बाळाचा, तर आपण काहीतरी गिफ्ट आणायला जाऊया. आता कुठला वाढदिवस आणि कुठलं काय, तेव्हा कुठलं एवढं माहिती काय. खरं सांगतो मला, म्हणजे तेव्हा एवढं काही माहिती नव्हतं. एकदम आपलं साधं गावाला कुठलं वाढदिवस आणि कुठलं काय 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 तसलं काय नव्हतं.
आणि बसलो की गर्दीत अडकून हाय ओढत्यात हाय ओढते. काढली एकदाची ओढून बघा बाहेर त्या माधव रोडला. आता माधव रोड माहीत झाला मला. असल्या गमती जमती तुम्हाला काय सांगू. आणि एकदा काय झालं, रिक्षामध्ये ती माझी चुलत बहीण, मी तिचे मिस्टर, आम्ही बसलो. आणि ती काय म्हणली धरा चिरमुरे खायला. आणि चिरमुरे असे दिले हातावर वाचायला आली का वाऱ्याने जायचे. चिरमुरे हातात वाऱ्याने जायचे. अशा भरपूर गमती जमती आहेत. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच येईल तुम्हाला. तो जरा वेगळा असणार आहे व्हिडिओ. आणि मग आम्हाला मुलगी झाली 1987 सालला. मग मुलगी झाली पहिली. बऱ्याच आहेत काय काय, मला जसं जसं आठवण ना तसं तसं मी नक्की तुम्हाला गमती सांगणार. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही काय म्हणले आम्हाला सगळंच इमोशनल काय सांगू नका. तर थोड्या अशा गमती जमती झालेल्या आहेत. कसं खेड्यातली एकतर मी, मला ह्यातलं काही कधी माहीत नाही. म्हणजे परिस्थिती पण तशी नव्हती की मला ह्यातलं काय कळालं असं. आता कसं झालं आहे, आता सगळं फॉरवर्ड जमाना आलेला आहे. आता सर्वांना सगळीकडचं भागाकडचं माहिती असतं. आता मला कोल्हापूरमध्ये कुठेही सोडलं तरी मी घरी येऊ शकते, असं आहे. मी कुठेही फिरू शकते. पण त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती की मला कुठं सोडलं तर मी घरी गेलो, म्हणजे कुठंतरी चुकलेच असते असं. आणि महत्त्वाचं तुम्हाला मी सांगते बघा काय झालेलं. कसं मला काय मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, तेव्हासुद्धा माझी तीच होतं. म्हणजे आमच्या गल्लीत एक बाई होती राहायला. आणि तेव्हा एवढा पगार नव्हता ना. आणि मला म्हणली मी ना तुझ्याकडे किती पैसे आहेत मला दे गं, मला साडी घ्यायची. तेव्हा दारावर त्या साड्या छान छान असायच्या. आणि ते गठ्ठे असे यायचे मोठे मोठे. आणि मग दिले की मी पैसे तिला. नंतर मग ह्यांना म्हणलं अहो मला साडी घ्यायची. मला म्हणले लोकांना पैसे वाटत बस आता तसेच. पण त्यांनी घेतली मला नंतर साडी. पण एक सांगायचं म्हणजे असं की ह्याला मदत कर त्याला मदत कर, कोणी आपल्याकडं म्हणजे असंच की लपून लपून ठेवलेलं पैसे, कधीतरी दिलेले पैसे असं. तर चला बाय बाय. व्हिडिओ असंच गमतीचा व्हिडिओ आहे हा. बऱ्याच अशा गमती जमती झालेल्या आयुष्यामध्ये काहीतरी. तर उद्याचा व्हिडिओ वेगळाच येणार आहे. बाय बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.